लोकनेते स्वर्गीय अशोक काका गवळी यांनी नाशिक महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अशी विविध पदे भूषवत नाशिक शहरासह सातपूर विभागात असंख्य विकास कामांसह अनेक वर्ष जनसामान्यांची सेवा केली। त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव लोकेश गवळी यांनीही जनसामान्यांचे विविध प्रश्न सोडवत श्री सप्तशृंगी देवी माता मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे सक्रिय सदस्य लोकेश बाळा अशोक काका गवळी यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 11 मधील सातपूर कॉलनीतील स्वर्गीय अशोक काका गवळी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तथा लोकेश गवळी यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजनांचे 2 दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून या मोफत शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले। या प्रसंगी मंदाकिनीताई अशोक गवळी, भाजप शहर सरचिटणीस रश्मीताई हिरे बेंडाळे, रामहरी संबेराव, मंडल अध्यक्ष नारायण जाधव, संजय राऊत, रवींद्र जोशी, गौरव बोडके, मायाताई काळे, सुभाष गुबाडे, बाळासाहेब पोरजे, पांडुरंग खोटरे, संकेत काळे, शुभम मोरे, शिल्पा लोकेश गवळी, मंगल खोटरे आदी असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांसह श्री सप्तशृंगी देवी माता ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच प्रभागातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी लोकेश गवळी यांच्या मोफत शिबिर उपक्रमाचे कौतुक व्यक्त करीत प्रभागातील नागरिकांनी या शिबिरातून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सीमाताई हिरे यांनी केले। आमचे सक्रिय असलेले लोकेश बाळा गवळी यांनी आज लोककल्याणकारी योजना ज्या शासनाने सर्वसामान्य नागरिकांकरता आणलेल्या आहेत त्या शिबिराचं उद्घाटन आज इथे करण्यात आलेलं आहे। त्यासाठी इथे उपस्थित आलेले संजय राऊत, आमचे खोटरेताई, सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित आहेत। सर्व सन्माननीय मान्यवर खरं तर या शासनाने योजना आणल्या त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं असतं। आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभ होईल अशा योजना सरकारने आणली आणि या शिबिराच्या माध्यमातून मला वाटतं आयुष्यमान योजना जी आरोग्याविषयी आहे, प्रत्येकाला खर्च परवडणारा नसतो, त्या आयुष्यमान योजनेमुळे खूप नागरिकांना फायदा होतो। ते आयुष्यमान भारत योजना, त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, ज्या योजनेचं आता आमच्या महिला भगिनींना KYC हे करायचं असतं, परंतु ते कुठे जावं, कोणाकडून करून घ्यावं हे त्यांना माहिती नसतं। त्यामुळे ती योजना, शेतकऱ्यांसाठी योजना, त्याचबरोबर जे हॉकर्स असतात त्यांच्याकरता लोन योजना, अशा ज्या अनेक योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आल्या त्याचा आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मला खात्री आहे जे या परिसरातील जास्तीत जास्त नागरिक बंधू भगिनी आहेत त्यांनी सगळ्यांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा की त्याचा फायदा त्यांना या योजनेतनं करून घेता येईल अशी मी सगळ्या या परिसरातील नागरिकांना विनंती करते। आणि आमचे लोकेश बाळाभाऊ गवळी यांनी सततच काही ना काही उपक्रम ते करत असतात। समाज उपयोगी काम हे त्यांचं सतत अविरत सुरू आहे आणि त्यामुळे आज देखील त्यांनी या शिबिराचं उद्घाटन केल्यामुळे एक चांगला उपक्रम या परिसरात घेण्यात आलेला आहे। त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देते। थांबते। जय श्रीराम। या लोकोपयोगी शिबिराची माहिती देत सर्व उपस्थित मान्यवरांचे लोकेश गवळी यांनी आभार व्यक्त केले। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे कार्यशील आमदार सीमाताई हिरे आणि महेश भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाने आज सातपूर कॉलनीतील नागरिकांची एकीकृत सोय व्हावी म्हणून योजनांचं आपण एक शिबिर लावलेलं आहे। तरी मी आपल्या सातपूर कॉलनीतल्या सर्व रहिवाशांना विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा। आज आणि उद्या सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्व नागरिकांना विनंती करतो। या शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड, लाडकी बहीण, KYC, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो ID बनवतो तो फार्मर ID, त्याचनंतर नुकसान भरपाई, आपलं KYC,
जीवन प्रमाणपत्र, हयातीचा दाखला आणि हॉकर्स आणि भाजी विक्रेत्यांसाठी जी काही योजना आहे ती आपण ह्या सर्वांच्या माध्यमातून आपण देणार आहे. ओके. आणि ही सर्व योजना आपण मोफत करत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. दरम्यान आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सीमाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. देवा भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, देवा भाऊ जैसा हो. नासिक पश्चिम के आमदार कैसे हो, सीमाताई जैसे हो. भाजपाचे सक्रिय सदस्य लोकेश बाळा गवळी यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या 2 दिवसीय मोफत शिबिरात मोफत आयुष्यमान कार्ड, लाडकी बहीण योजनेची KYC, मोफत जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला, शेतकऱ्यांना मोफत फार्मर योजनेचं कार्ड, मोफत नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती योजनेची KYC, शहरातील हॉकर्स भाजीपाला तसेच विविध विक्रेत्यांना बिनव्याजी कर्ज योजनेसाठी मोफत अर्ज सुविधा, सर्वसामान्यांसाठी अशा विविध कल्याणकारी योजनांचे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.